नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ स्टार्ट केला आहे सावंतवाडी तालुक्यातील एका कोलगाव गावातून। कारण काय थैसर एक आज हनुमान जयंती, या हनुमान जयंतीच्या तुमका खूप खूप शुभेच्छा। तर कोलगावात एक लोकेशन सुक्या दळा करून एक लोकेशन हा, त्या लोकेशनना ना वर हनुमानाचं एक मंदिर हा। ॲक्च्युली माका पण काय माहिती नाही हा, आणि जे माझ्याबरोबर इले आहोत ते खूप वर्षांनी येतात कोलगावातले असन पण। तर बघूया त्या लोकेशन कसा, दर्शन घेऊया हनुमानाचा आणि ब्लॉग बघा कंटिन्यू। ट्रेक तर मोठा उंच हा, भरपूर चढण किती 20 मिनटं लागतात ना, 25-30 मिनटं लागतात चढण। आणि चढाव असो हा काजी चढाक बरा, पण ह्या डेंजर काहीतरी दिसता, एकदम उभं चढाव आहे बघा। आता 5 मिनटं झाली, चलन पण वाट लागली, आपोआप जाऊ लागला। बघूया, पाणी पण नाही अडूक एकान पण। चला बघू। पाच मिनिटाचं अंतर फक्त पार करून कोलगाव गावाचं एक सुंदर व्ह्यू दिसता ह्या लोकेशनवरून। हे बघा, मस्त व्ह्यू दिसता, वारा पण चालू हा, थंडगार वाटतं एकदम। पण आम्ही पाणी आणू विसरलो, ती माती खाल्ली। हे काय अक्कल नाही, तो रोजचं ट्रॅक करणार ते का पण अक्कल नाही। राज डांबरेकर नाही, सावंत, सॉरी। चला, 2 आहोत वाटे, 4-5 वाटे, ही घडे जाता, ही हय जाता, आणि ही घडे हा तो शोधता खय हा ती वाट। बघूया, जाऊया, पुढे भेटूया, बाय बाय। फायनली त्या लोकेशनला पोचलो। 15 मिनटं, 3:45 वाजता चालू केलेलो, आता वाजले 4, 15 मिनटात पोचलो। बघा लोकेशन, मस्तच लोकेशन हा, हडपातला हनुमान। सुंदर असं जेवण हा, डाळ भात आणि बटाट्याची भाजी, आणि काकाने आता काय शिरो आणले। थँक्यू। काय ना जेवण झाल्यानंतर एक सोलकढीचं मस्त शॉट, खूप दिवसांनी सोलकढी भेटते, एक नंबर सोलकढी, मस्त सोलकढी। हे अजून जे येतं हळूहळू डुगू घराकडे जेवण होते का गेलं आहे मग। इथे हनुमानाचं मंदिर आता कसं स्थापन झालं आणि काय झालं, कसं त्याची स्टोरी, त्याच्या मागची स्टोरी काय ते ॲक्च्युअलमध्ये कोलगावातले एक स्थानिक काका आहोत, ते सुरुवात कुणाची ते तुमका सांगतले। त्याची स्थापना फार पुरातन तत्वापासून झालेली आहे। एक तळवण्याचे भारती महाराज ते पण इथे येऊन गेलेले आहे। ही तपस्वी भूमी आहे, ही जी समाधी आहे अजून कोणाची आहे पण आम्ही ते पित्रे महाराज समजतो, पण पित्रे महाराज त्याच्या पूर्वीपासूनची आहे। पित्रे महाराज इथे सेवेसाठी यायचे आणि त्यांनी सेवा बरीच वर्ष केल्यामुळे त्यांना कोलगावात 5 एकर जमीन इनामात मिळालेली आहे संस्थानिकडून, म्हणजे संस्थानाचा ह्याच्याशी संबंध आहे। ही सुक्यातळा जवळजवळ 84 एकर ती अशी क्षेत्र आहे, आणि नाईक म्हणून त्याचे मालक आहेत गाव सातबारा नाईक असल्यामुळे त्या ह्याच्यात फक्त हे हनुमंताचं स्थान आणि खाली शालिग्रामाचं स्थान आहे। ते शालिग्रामाचं स्थान हात घालायला आम्हाला भीती वाटते, कारण ते फार पुरातन अजूनही देवस्थान आहे। हे कसं झालं तर इथे ह्या दगडाचा एक भाग तुटला आणि खाली पडला, त्या स्वामींच्या बहुतेक तपश्चर्येमुळे असा तो पडला। तो भाग तिकडे आहे बाजूला, परंतु जिथून पडला तिथे स्वयंभू असं
हनुमंताचं चित्र निर्माण झालं. ओके. आणि म्हणून लोकांना इथे एकदम पवित्र स्थान असल्यामुळे इथे दारू केलेला ह्या 24 एकरात 84 एकरात येऊ शकत नाही. त्याचबरोबर इथे दारू पिऊन कोणी येऊ शकत नाही, चोरी कोणी करू शकत नाही. चोरी केला तर त्याला थोड्या दिवसांनी त्रास होणार. किंबहुना तशी महत्त्वाची चोरी असली तर तो कुठे इच्छा बाहेर पण जाऊ शकत नाही. अशी स्थिती ह्या महत्त्वही ह्या स्थानाची आहे. आणि म्हणून हे आम्ही ज्यावेळी आलो इथे पुन्हा पित्रे महाराजांच्या अनुषंगाने, पित्रे महाराज नसल्यामुळे त्यांची स्थापना तिकडे केली. आणि एकदा शोधत इथे ह्या समाधीवरच मंदिर पडलेलं होतं, लाकडी मंदिर बनवलेलं होतं, चप्पर होता कौलांचं, ते आम्ही साफ केलं. आणि त्याच्यानंतर म्हणून इथं हनुमंत म्हणजे चिरंजीव पद प्राप्त, त्याची आपण सेवा करून तिथून आम्ही मग हळूहळू मंडप टाकला, हे केलं ते केलं. नंतर मग आता पत्र्याचा मंडप टाकून ती गेली. 1999ला 31 मार्च 1999ला आम्ही याचा जीर्णोद्धार केला. ह्याच्यासाठी इथल्या असलेल्या जवळपासच्या सगळ्या लोकांनी अगदी भरभरून मदत केली. याची शोध घेण्यासाठी मी अधिक त्यांच्याकडे मी भाड्याने राहत होतो, ते पित्रे काकू आणि आमच्याबरोबर दुसरे एक भाड्याने राहत होते नाही, अशी आम्ही सगळी मंडळी इथे आलो. आणि ते सगळं करून कासारवाडीतल्या सगळ्या झिरंगातल्या वाड्याला, इथे दाभोलकर वाडीतले, मांडेलकर नाईकवाडी, सगळ्यांना बरोबर घेऊन इथे हा सगळा कार्यक्रम केला. इथे नाही तर एक साधंसं कोबा घालणं म्हणजे सुद्धा दिव्य आहे. परंतु ते हनुमंताच्याच कृपेने, शालिग्रामाच्या कृपेने हे तो आमच्याकडून कामं करून घेते. मोठा कोण नाही इथे, घमेंड कोणाची चालत नाही, अहंकार चालत नाही, सगळे इथे सारखे आहेत. इथे कोण मोठा नसल्यामुळे जे काय आम्ही ज्याला जे पाहिजे तो हनुमंताकडे मागू शकतो. हनुमंताकडे आपल्या पद्धतीने जी पाहिजे ती सेवा करू शकतो. फक्त इथला सुचिरभूतपणा पाळावा, इथल्या वस्तू आहे ते व्यवस्थित ठेवाव्या, अशी आमची प्रत्येकाला विनंती आहे. विहीर आहे, मला वाटतं 300 वर्षापूर्वीपासून जी विहीर आहे, आम्ही गेल्या वर्षी झाली 4 वर्ष जोडली. जेव्हा ते दगड उचलायला गेलो, प्रत्येक दगडाखाली जवळजवळ एक दिवाड होतं, म्हणजे सर्प होता, पण तो विषारी नव्हते. आम्ही त्यांना अजिबात न मारता आमच्या पायात ते गोंधळत होते. सगळ्या आम्ही कामगारांनी म्हणजे मजुरांनी किंवा सेवकांनी ते सगळे दगड काढले, पुन्हा ती विहीर व्यवस्थित बांधून घेतली. आता पाणी व्यवस्थित आहे, फक्त तिथून पाणी इथे चढवतानाचा मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही त्याच्यावर उपाययोजना करतो आहोत. इथे शक्यतो कुठल्या गोष्टीची चोरी होत नाही आणि केली तर त्याला सुख प्राप्त होत नाही, अशी या स्थानाची मत आहे. जय बजरंगबली, जय श्रीराम. जय श्रीराम. अशी सुंदर अशी माहिती दिली आणि काकांनी. नाव कसं तुमचं? पद्मनाभ. अशी ही स्टोरी आहे लोकेशनची, म्हणजे हनुमान. मगाशी आमका विहीर सांगली आणि खाली एक विहीर आहे म्हणा, त्या विहिरीचं पाणी म्हणजे इकडे तर पाणी वापरतात ना जेवणा वगैरे, ता इकडनं आणतात. सो बघूया दाखवता. आणि काय का तिथं दादा खय काय मठ हा मोठा, तो मठ पण बघूया. तुळशी वृंदावन. आणि झाड कसला अरे, आंब्याचं झाड आहे, पूजा करतो वाटतं, तुळशी वगैरे. ह्या काय आहे मठ? हां, जो मठ म्हटलं आहे ना, मठ कुठचं फकीर बाबा. हां, आणि शालिग्राम महाराजांचं हे असं आहे असं. ओके, काय म्हणतात? शालिग्राम महाराज ॲक्च्युली हे शालिग्रामचे पण असं असते, ह्या मूर्ती असं. हां हां. आणि असेच मूर्ती अजून पित्रे म्हणजे आता जे पुजारी होते ना त्यांच्या घरात पण असतात शालिग्राम. त्यांच्या घरात हां मग अशी सांगा होते आमच्या त्यांच्या घरात पण शालिग्रामच्या, त्यांच्याकडे दररोज पूजा होईल शालिग्रामची. हां हां हां. असं विषय अगोदर आमचा ह्याच समजलेला आहे. म्हणजे हा ॲक्च्युली मठ म्हणजे जुना बांधकाम. हा हे बघू शकतो तुम्ही, ह्या उबला म्हणजे प्रवेशद्वार ह्या दाराचा ह्या पूर्ण जुना बांधकाम आहे. ॲक्च्युली आता पडला होता, पण त्यांच्याने जी ह्या ना त्याची ती ठेवलेली आहे तशी, त्याची पूजा वगैरे करतात रेग्युलर. आता बघूया त्या विहीरच्या तिथे जाऊया. दंडी असतं आमची दरवर्षी. खचायच हय दंडी असता. हां हां हां. पावसाळा एकदम ह्यात असतो ना, चिखल पूर्ण चिखल. ॲक्च्युली माती लाल नाही असा. आमच्या देग्यात तांबडी माती एकदम. हो डेगव्यातलं, डेगव्यात मोयजरवाडी पाणी घेऊन जातात बा. ह्या बघा, इकडनं पाणी तिकडे वर मंदिराच्या तिथे घेऊन जातात. पाणी दिसत जरी
असं जरा गदूळ दिसता, पण आम्ही ह्याच पाणी पिला मग जेवल्यानंतर पण सगळ्यांनी ह्याच पाणी पिला बरोबर. मग ह्याच पाणी पितात ना, बरोबर. फिल्टर वगैरे काही नाही, असंच पाणी दिसतं, गदूळच पाणी, पण टेस्ट एक नंबर पण पाण्याची. ह्या साफ केलेली विहीर आहे. हां दरवर्षी ही आम्ही साफ करतो. दरवर्षी हे साफ करतो म्हणजे ते. त्याच्या आधी 8 दिवस साफ करतो. हां हां हां. पूर्ण पंपानं पाणी काढून बाहेर टाकतो. हां हे मंदिराची बॅक साईड म्हणजे मोठं खडक हा असो. मोठी मोठी खडकं बघूया. ह्या दगडावर चढायचं ट्राय करतोय, जमता काय? अवकाश पडाक जातो की काय? हलकी हातला उलट. उतारतले कसं तू सांग, तू नको मला नाही. अरे उतारतले उलट हातला ये वरती. लपडी नको लपडी नको. मी तुला उतरतोय. अरे बाई मी 2 वर्ष बॉयलर कोंबडं झालेलं आहे अरे मुंबईत बाबा जाऊन. तू ये मी तुला उतरतोय. नारायणगोंडर चढा शकतो ह्याच्यावर नाही हाई, जमत. हाई. अगं मी सांगते माझं वजन जास्त आहे, तू अरे माझ्याबरोबर तू तू खाली ये तरी. एक काम कर. अरे तसं नाही रे. तू असं जवळ धर आता. ऍक्च्युली माझं पाय चुकतं असं माका वाटतं हात मी घालताना. सपोर्ट नाही बरोबर. कॅमेरा कॅमेरा टाकू नको, बाकी काय आहे? चालू हा व्हिडिओ. व्हिडिओ पूर्ण चालू हा. ती माझ्याकडे दे. ह्या लोकेशन बघण्यासाठी मी वरती येईल इतकं प्रयत्न करून, पण एवढ्याची यादी फाटली चढताना, तो नाही येऊ शकणार. आता उतरताना कसं तो बघूया. पोचलो, तिसरा माणूस पण येईल वरती. मस्त लोकेशन आहे. आता मागं पावसात यायची इच्छा आता ह्या लोकेशनला. ॲक्च्युली ना ह्या जो लोकेशन आहे त्याची हाईट म्हणजे समुद्र सपाटीपासून जी हाईट आहे ना त्याची, ती अराऊंड किती 275 मीटर. त्याच लोकेशनच्या खालच्या साईडीत एक गुहा कशी आहे ती बघूया. दादा तो दाखवायचा आमका. जर वर सुंगुण टाकतो आणि खालती येतो घडघडा तशी येतो. लँड कसा चालू हो. चल मग चल. काय रे जर समाज गुण पडलो तर चपाती. काय रे नाही पण चल ये. एक मिनिट तयारी भरभरते. लाईट मध्ये काय दिसत नाही रे. वानर कसे येतात. अरे वरती हिंदखडा बसताना नाव काय भाऊ तुझा? प्रतीक कसा काय प्रतीक कसा तुझं प्रतीक आहे. तुझा रे बोला ना ना बोला का नाही, पण मस्ती खूप करता असं मला वाटतं. हाय हो सेम नामक प्रतीक दोघं जण. तू दे मी देसाई. तू कोण सासर नेम काय तुझा? कासार कासर. हॅलो माफ या. गेलो ना पुढे तो जाम ॲक्टिव्ह दिसता. असून डायरेक्ट थंय उडकी मारल्या. दादा पण आम्हीच झालेलो बॉयलर कोंबडे. येऊ बघूया कसं आता तो जातले बा. जा 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 रे अरे जा रे नाही जमत जा. दाखव रे एकदा जा जा
तर माझं काढ बघूया, मी जाते. आमच्या एका ढेंगाचा बघूया, प्रतीक नावाचे टॅलेंटेड असतो, लक्षात ठेव. बरोबर बरं आहे. बघूया कसं येतो. येतलो हा सुपरमॅन. सो मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की सांगा मला. ह्या लोकेशन पण कसा वाटला नक्की सांगा. कोलगावातली माका माणसं खूप आवडली आहेत. इवन हे दोघंजण पण म्हणजे मित्र पहिल्यापासून चांगलेच आहोत. पण ह्यो व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढे व्ह्यूज जातात नाही तेवढे सबस्क्रायबर वाढणार नाही आहोत. त्याच्यामुळे जेवढे व्ह्यूज जातात तेवढ्या जणांनी जर सगळ्यांनी जर सबस्क्राईब केलं चॅनलला तर माका बरं वाटतला. चांगली कमेंट करा व्हिडिओ आणि असंच प्रेम करत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि सगळ्यांका तुमका हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. बोला रे. जय श्रीराम. चला बाय बाय.